वंदे मातरम. जय जवान जय किसान. भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यासाठी एक सुंदर रेसिपी आणली आहे. सर्वप्रथम आपण त्यासाठी पाक बनवणार आहोत. बघा, मी 1 वाटी अगोदर पाणी टाकलं आहे आणि 1 वाटी म्हणजे अर्धा किलो साखर आणि पुन्हा अर्धी वाटी पुन्हा पाणी, म्हणजे 1.5 वाटी पाणी आणि 1 वाटी साखर या प्रमाणामध्ये आपण पाक बनवणार आहोत. खूप सुंदर रेसिपी आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका मैत्रिणींनो. अगदी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारे करून बघा. तुम्ही जे बाहेर पैसे देऊन विकत घेता ती तुम्ही घरी बनवू शकता. एवढी सुंदर होते. अशा प्रकारे साखर विरघळेपर्यंत आपण हलवायचं आहे, नाहीतर खाली तळाला साखर लागू शकते. बघू शकता खूप सुंदर होते. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून 79 वर्ष पूर्ण झाले, म्हणजे 80 वर्ष सुरू झाले. आपली संस्कृती खूपच उत्तम आणि खूपच छान आहे. बघा, हे बघा, अशा प्रकारे आपण त्याचा 1 तारी पाक करायचा आहे. बघू शकता आपण. हे बघा, अशी 1 तार झाली पाहिजे. अशा प्रकारे 1 तारी पाक बनवून घ्यायचा आहे. हे बघा, तार दिसते आपली. आपण आता ते बाजूला ठेवूया. त्यानंतर आपण त्याचं मिश्रण तयार करू. त्यासाठी मी 1 वाटी मैदा चाळून घेतला आहे. पूर्ण वाटी दाबून भरली होती. त्यामध्ये मी 2 छोटे चमचे रवा टाकला आहे आणि अर्धी वाटी दही टाकलं आहे. खूप छान असं आपण हलवून घ्यायचं आहे. दही थोडंसं आंबट हवं आहे, त्यामुळं आपली जी जिलेबी आहे ती खूप छान आंबट गोड तयार होईल. अशा प्रकारे सर्व साहित्य एकत्र करायचं आहे. रवा आपण ह्यासाठी टाकला की ती जिलेबी आहे ती क्रिस्पी होणार आहे, मऊ होणार नाही. खूपच सुंदर आणि चवीला एकदम 1 नंबरच. पहिल्या प्रयत्नात जमेल अशी, नवशिक्यांना जमेल एवढी सोपी पद्धत तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करते. त्यानंतर आपण थोडं थोडं पाणी मिक्स करणार आहोत. बघा, अशा प्रकारे तुम्ही जर एकदम पाणी मिक्स केलं तर तुम्हाला पाण्याचा अंदाज येणार नाही. मग तुम्ही थोडं थोडं पाणी मिक्स करायचं आणि त्याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या पूर्ण मोडायच्या आहेत. पूर्ण जे मिश्रण आहे ते सॉफ्ट बनवायचं आहे एकदम. हे बघा, मी थोडं थोडं पाणी टाकत आहे. एकदम छान असं मिश्रण तयार करायचं मैत्रिणींनो. आणि छान अशी, हे बघा, अशा प्रकारे आपण मिश्रण तयार करून घेतलं. त्यानंतर मी अगदी 2च पिंच सोडा टाकला आहे आणि 1 पिंच मी ऑरेंज फूड कलर टाकला आहे. केशरी रंग ऑप्शनल आहे. तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही वापरला तरी चालेल, किंवा येथे तुम्ही हळद टाकली तर हळदीने तुमचा पिवळा रंग पण येऊ शकतो. पण केशरी कलर खूप आवडतो मला, म्हणून मी केशरी कलर टाकला आहे. छान असं आपण हलवून घ्यायचं आहे. सोडा तुम्ही कुठलाही टाकू शकता तुमच्या घरामध्ये जो अवेलेबल आहे तो. हे बघा, अशा प्रकारे आपण छान असं त्यानंतर हलवून घ्यायचं आहे सोडा टाकल्यानंतर. बघू शकता अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालं पाहिजे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. हे बघा, माझ्याकडे असा मोड होता, मी दुकानातून आणला होता. बघा, टॉमॅटो सॉससाठी. म्हटलं चला आज त्याचा उपयोग जिलेबी पाडण्यासाठी करूया. त्यानंतर तुमच्याकडे जर हे मोड नसेल तर तुम्ही दुधाची पिशवी स्वच्छ धुवून सुकवायची आहे. ही अशी पांढरी किंवा ही अशी रेग्युलरची येते ती पण घेतली तरी चालेल, पण स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर ग्लासमध्ये बघा अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि जे आपण मिश्रण तयार केलं ते त्यामध्ये ओतायचं आहे. बघा, खूप सुंदर आणि एकदम सोपी पद्धत तुम्हाला दाखवते आहे. अशा प्रकारे खरंच करून बघा. तुम्ही 1 वाटी मैद्यामध्ये ताट भरून जिलेबी बनवू शकता. हे अगदी तुम्हाला दाखवून देईल मी, एवढी सुंदर आहे. अशा प्रकारे आपण ग्लासमध्ये ते मिश्रण ओतायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे. आणि नंतर आपण ती जी पिशवी आहे प्लॅस्टिकची तिचं तोंड आपण बंद करणार आहोत आणि रबर लावून घेणार आहोत, किंवा दोऱ्याने बांधलं तरी चालेल, काही हरकत नाही. अशा प्रकारे एका साईडला घ्यायचं आहे. बघा, हे बघा, अशा प्रकारे एका साईडला घ्यायचं आहे आणि एका साईडला घेऊन इथे आपण वरती त्याला पिळा मारून रबर लावायचं आहे, म्हणजे आपलं जे मिश्रण आहे ते छान असं दाबता येईल. मी हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी केलं आहे. मी ह्यानी बनवली नाही जिलेबी. त्याचं फक्त पुढचं थोडंसं एकदम नॉमिनल
जे पुढचं टोक आहे ते कापायचं आहे कात्रीने. नंतर तुम्ही जिलेबी घालू शकता. हे बघा अशा प्रकारे जुनी लोक जे पांढरा कपडा आहे त्यातून त्याला होल पाडून जिलेबी पाडायची, पण त्याला खूप कसरत करावी लागते आणि तेवढा हात पण बसलेला हवा आहे. म्हणून मी जे आहे आपलं हे जे मोड आहे त्या मोडमध्ये मी घालूनच बनवणार आहे. तोपर्यंत मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं. आपण बनवताना पसरट कढई घ्यायची आहे, म्हणजे आपल्या जिलेबी छान पडतील. बघा किती सुंदर झाली आहे. मी खरंच सांगते, मी पहिल्यांदाच बनवली आणि पहिल्या प्रयत्नात एवढी सुंदर झाली की अप्रतिमच. अगदी तुमची बाजारातली आहे ना त्याच्यापेक्षा सुंदर. आणि महत्त्वाचं म्हणजे जी तुम्ही विकत आणता, तुम्हाला माहिती आहे का तिथे स्वच्छता असते का, पाणी कुठलं वापरतात किंवा तेल कुठलं वापरतात. मी इथे तेलामध्ये केली आहे. तुम्हाला जर हवे असेल आणि आवडत असेल तर तुम्ही तुपामध्ये केली ना तर एकच नंबर होते ती. मी तेलामध्ये केली. हे बघा अशा प्रकारे आपण मध्यम गॅसवर छान कुरकुरीत होईपर्यंत तळायची आहे. बघू शकता आपण किती छान रंग पण आला आहे जिलेबीला आपल्या. खूप सुंदर आणि चवीला एक नंबरच अगदी होते बघा. क्रिस्पी आणि आतमध्येपर्यंत ज्युसी पण एवढी सुंदर. बघा किती सुंदर झाली. आवाज मी तुम्हाला नाही ऐकू शकत कारण मी म्यूट केला आहे आवाज. हे बघा खूप सुंदर झाली. मी दुसऱ्यांदा तुम्हाला दाखवते. बघा अशा प्रकारे बघा किती इझी पाडता येते जिलेबी. खूपच सोपी आणि खूपच पहिल्या प्रयत्नात जमेल एवढी सुंदर जिलेबी तुम्ही करू शकता. आणि केल्यानंतर कशी झाली ती मला सांगायला अजिबात विसरायचं नाही. एवढी सुंदर होते. ज्यांना येत नाही ते पण पहिल्या प्रयत्नात करतील एवढी सोपी पद्धत आहे. बघा तुमच्याकडे मोड नसेल तर तुम्ही दुधाच्या पिशवीचा किंवा तुमच्याकडे जी घरामध्ये अवेलेबल आहे ती पिशवीचा वापर करून अशा प्रकारे जिलेबी पाडू शकता. बघा आपले दुसऱ्यांदा पण मी तुम्हाला दाखवली. किती सुंदर बघा कलर आला आहे आपल्या जिलेबीला. मस्तच अगदी. आपण जो पाक बनवला होता त्यामध्ये टाकणार आहोत. हे बघा अशा प्रकारे. आणि पाकामध्ये टाकल्यानंतर फक्त 30 सेकंद ठेवायची, जास्त वेळ ठेवायची नाही, नाहीतर ती एकदम मऊ होऊन जाईल. 30 सेकंद बुडवायची ती आणि लगेचच काढायची, म्हणजे त्यामध्ये आतमध्ये छान असा पाक मुरेल. कारण आपली जिलेबी आहे ती गरम आहे त्यामुळे लगेचच ती आतमध्ये शोषल्या जाते. हे बघू शकता आपण. अगदी 30 सेकंदापर्यंतच आपण ती ठेवायची आणि लगेचच काढायची आहे. ताटामध्ये तुम्ही ज्या भांड्यात काढणार आहे त्या भांड्यामध्ये तुम्ही काढू शकता. बघा किती सुंदर झाली आहे आपली इन्स्टंट जिलेबी, जी की मी तुम्हाला 15 ऑगस्टसाठी खास दाखवली आहे. हे बघा किती आतपर्यंत ज्यूसी झाली आहे आपली जिलेबी. बघू शकता आपण किती सुंदर झाली आहे. बघा पूर्ण एका वाटीमध्ये ताट भरून झाली जिलेबी. म्हणजे जास्तीत जास्त किती खर्च आला असेल. मैदा, साखर आणि तेल तळण्यासाठी. तेल पण मी जास्त वापरले नाही. बघा कमी तेलामध्येच तळली. बघा किती सुंदर झाली आहे आपली. आणि आतपर्यंत अगदी ज्युसी आहे. मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते. बघा तोडल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की किती ती सुंदर आणि क्रिस्पी आणि ज्युसी पण झाली आहे. बघा हे बघा दाखवते. आवाज बघा तुम्ही. वरून क्रिस्पी आहे आणि तोडून दाखवल्यानंतर त्यामध्ये आतपर्यंत अगदी ज्युसी. बघा हे बघू शकता. बघा किती छान अशी ज्युसी आतपर्यंत आपला जो पाक आहे तो छान मुरला आहे. लगेचच मी काढली होती. त्यामुळे पटकन लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. बाय बाय. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.